जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी कालिका नंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे विना दीक्षा साधकांना अनुभूती येऊ शकते का? साधकांना ईश्वराच्या दैवी कृपेची अनुभूती येऊ शकते का? अवश्य येऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला दीक्षा घेण्याची गरज नाही. नंतर ना आपण दीक्षाच्या पुढच्या विषयाकडे जाऊया. ऑनलाईन ऑफलाईन त्याचे काय भानगडीत ते नंतर आपण बघू. सर्वप्रथम आधी काही गोष्टी आपण बघूया. सर्वप्रथम शास्त्र सांगतं, संत ज्ञानोबा यांनी गीता ज्ञानेश्वरी लिहिली. कशासाठी लिहिली? की ज्यांना गुरुची प्राप्ती नाही त्यांनी तोपर्यंत ह्याच्या आधारे साधना करावी. संत एकनाथांनी एकनाथी भागवत ग्रंथ लिहिला. कशासाठी लिहिला? की ज्यांना गुरु नाही त्यांनी ह्याचा आधार घेऊन तोपर्यंत उपासना करावी, नाही का? संत तुकारामांचं उदाहरण घ्या. संत तुकारामांनी सुद्धा तशा साधना केल्या. गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण घ्या. तर आता जोपर्यंत गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत तर तुम्हाला साधना करण्यासाठी ग्रंथशास्त्रकारांनी लिहून ठेवलेले, संतांनी लिहून ठेवलेले, तोपर्यंत संतांना गुरु मानून आणि संतांनी दिलेल्या शास्त्रांना गुरु मानून, ग्रंथांना गुरु मानून, ग्रंथ हेच गुरु. आपण शाळेत बालवाडीत शिकलेलो, आपल्याला शिकवलेलं आहे. शाळेतल्या बाई आपल्याला सांगायच्या, गुरुजी सांगायचे की ग्रंथ हेच गुरु. ते आपल्याला नंतर न कळलं, युवा अवस्थेत गेल्यावर, कुमार अवस्थेत गेल्यावर, नाही का असं म्हणलंय. तर ह्या संबंधी मी 2016 साली एक फेसबुकला पोस्ट केली होती. भगवान श्रीरामकृष्ण परमहंसांचा फोटो 2016 साली मी टाकला होता आणि त्याच्याखाली हे लिहिलं होतं की पाखंडी गुरूंच्या नादाला, आत्ता नव्हतं लिहिलं, 2016 साली लिहिलं. पाखंडी गुरूंच्या नादाला ढोंगू गुरूंनी आतापर्यंत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नंगानाच केलेला आहे. तरी तुम्ही बुंदू गुरूंच्या नादाला न लागता तुम्ही शास्त्राला गुरु माना आणि त्यानुसार तुम्ही साधन भजन करा. तर एका काय नाव होतं, रुस्काना, हा, तर त्या कोण आहे ती व्यक्ती काय माहिती, स्त्री असेल पुरुष असेल किंवा कोण असेल, तर तिने कमेंट केली की प्रत्येक बंधू स्वतःला इतरांना बंधू म्हणत असतो. सर्वप्रथम तिने केलेली कमेंट माझ्या मूळ विषयाला धरून नव्हती. त्याच्यामुळं आणि त्या विषय त्याचा सुद्धा नाही, एखाद्याला बुद्ध्यांक कमी असतो. मी तिथं सरळ कमेंट केली, बिन आकलीच्या मेंढरा, मी काय बोललोय ही तुला कळलं का? मी सांगितलंय की कुठल्याही गुरुच्या नादाला न लागता ईश्वराचं नामस्मरण करा. हेच मी फक्त एवढं सांगितले, तर तुम्हाला ज्ञान शिकवतोस, ती विषय सोडून द्या. ह्या व्यक्तीने अगोदर सुद्धा माझ्या व्हिडिओ खाली एक कमेंट टाकली होती आणि त्याच्यामध्ये मला कमी शिष्य आहेत, नाही का, मला जास्त माणसं ओळखत नाहीत, मला हा माझ्या युट्यूबला माझे सबस्क्रायबर कमी आहेत, म्हणून मला तिने काहीतरी अदवा तदवा काय काय टाकलं होत्या कमेंट. बट कमेंट टाकल्या ते मी ठेवली होती तिची कमेंट, जाऊ द्या म्हणलं, ठेवली. तिने जरी निंदा केली तरी, तिने जरी ही केलं, दगड मारला तरी, संत एकनाथ महाराजांच्या अंगा माणूस पान खाऊन थुकला होता, पण त्यांनी ती भूषण म्हणून त्यांनी काय त्याचं ही केलं नाही, त्यांनी आंघोळ केली, नाही का, 100 वेळा, आणि म्हणले की त्याच्यामुळे मला आंघोळ करायला भेटली ह्या व्यक्तीमुळं, असं हीच भावना आपली असती. तर निंदकांनी जरी किती जरी काय कांड्या केल्या तरी पण माझी भावना ही संत एकनाथांचंच मला त्या टायमिंगला स्मरण होतं. संत एकनाथ महाराजांचा एक श्लोक आहे एकनाथी भागवत मध्ये, क्रोधा ऐसा वैरी बैसला असता उरावरी, जो तयाशी मानिल थोरी तोच चराचरी अतिमूर्ख. ज्या वेळेला क्रोधासारखा वैरी तुमच्या उराव बसला असेल आणि तुम्ही जर म्हणत असतील की मला राग आल्यानंतर मी फालानं करून टाकतो, ढिमकानं करून टाकतो, तर सगळ्यात तोच चराचरी अतिमूर्ख. अरे क्रोध तुझ्या बोकांडी बसलाय पहिल्यांदा, तू त्याचं भूषण म्हणून मिरवतोय, माझ्यासारखा राग कुणाला येत नाही. अरे ही काही अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? ह्याची तर लाज वाटली पाहिजे, नाही का? आपण अध्यात्म मार्गात आहे, मग आपल्याला राग आल्याच्या नंतर आपण तोच चराचरी म्हणजे अतिमूर्ख सांगितलं शास्त्रकारांनी. ती माझी भूमिका होती, ती जाऊ द्या. परंतु तिने जी कमेंट टाकली त्याला नंतर म्हणजे खाली काही आपल्या जे काय फॉलोअर्स असतील त्यांना माझे विचार आवडत असतील, त्यांच्या इतक्या खराब नंतर खाली कमेंट आल्या त्या व्यक्तीला अनुसरून. आणि ह्याच्यामध्ये माझा गुरु श्रेष्ठ का आम्ही ज्याला मानतोय ते श्रेष्ठ का तू ज्याला मानतोय ते श्रेष्ठ, ह्याच्या नादामध्ये एका आध्यात्मिक गुरुचा त्याच्यामध्ये अपमानास्पद शब्द आले, निंदा नालस्ती झाली थोड्या प्रमाणात. पण ती मी कुठलाही जरी शक्तीचा उपासक असला तरी त्याची निंदा नालस्ती न व्हावी आपल्या चॅनेलवरती. आणि असं इच्छित नाही आपण की कुठल्याही शक्ती उपासकाची निंदा नालस्ती व्हावी, हीच माझी भावना आहे.
कारण की देवीचे जे सेवक आहेत मी त्यांना देवीचे गण मानतो. माझ्या दृष्टिकोनातनं देवीचा प्रत्येक सेवक हा देवीचा गण आहे. देवीची प्रत्येक सेवा करणारी सेविका ही देवीची एक योगिनी मी मानतो. ही माझी श्रद्धा भाव आहे तसं. तर त्या अनुषंगानं मी ती कमेंट डिलीट करून टाकली. नको म्हणलं एखाद्या गुरुचा अपमान आपल्या चॅनेलवरती. तर त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं, काही उत्तर दिलं नाही. त्याच्यानंतर तिने ही कमेंट केली. ही तर मी माझ्या चपाट्यातच गावली ती. मग मी तिला टाकली कमेंट आणि तिची ते स्क्रीनशॉट काढून मी माझ्या गुगलवर सुद्धा युट्यूबवर सुद्धा पोस्ट केलाय. त्या व्यक्तीला माझं सांगणं आहे की तुझ्या जर दम असेल, हिंमत, तर तू हित ये माझ्यापाशी. तुझी किती अक्कल आहे आणि तुला किती ज्ञान आहे ही मी तपासतो. तुला सगळ्या महाराष्ट्रापुढे तुला दाखवून देतो की तुला खरंच अक्कल आहे का, तुझ्यापाशी खरंच ज्ञान असेल. भांडा तांडायला नाही मी बोलवत तुला, तसलं आम्ही काय गुंड नाही. पण तुला जी मस्ती आहे ना, जी काय तुझ्यापाशी ज्ञान काय असेल त्याची, ही तर मी उतरवतो ह्या देवीच्या समोर. तुझी मस्ती नाही कळल तुला, तू किती पाण्यात आहेस ती. बरं, तो विषय आता बाजूला घेऊन जाऊ. तर विषय हा घेतोय मी. तर विना दीक्षा साधकांना अनुभूती येत असती. कशी येते? जशी संत नामदेव रायाला आली. संत नामदेव महाराजांना विठ्ठलाचं दर्शन घडलं होतं. बापाने फक्त सांगितलं जाऊन विठ्ठलाला निवद दाखव. नामदेव महाराज गेले. विठ्ठल जेवाना म्हणून म्हणले की मी डोकं फोडून गिंज नाही तू जेवला तर. त्याचा भाव भोगून विठ्ठलाला जेवायला लागलं. मग बापाने लगेच म्हणून चालेल का मी जेवायस मी ह्याला पाठवलं निवद दाखवायला म्हणून ह्याला अनुभूती आली म्हणून चालेल? साधकांना अनुभव येतात. माझे असतील साधक किंवा अख्ख्या महाराष्ट्रात कुणाचेही साधक असो, ते देवतेच्या नामाचा पराक्रम असतो आणि देवतेच्या नामाचा पराक्रमाचं श्रेय हे देवतेच्या नामाला आणि देवतेलाच दिलं पाहिजे. आता माझ्या माध्यमातून साधना करणारी काय साधक आहेत. पहिली गोष्ट, शक्तीच्या उपासनामध्ये मी 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 म्हणलेलं चालत नाही देवीला अजिबात. बोकड काय म्हणतो? मे मग देवीस पुढे त्याच्या अहंकार रूपी त्या बोकडाचा बली दिला जातो. हेच त्याच्या पाठीमागे एक सूक्ष्म विवेचन आहे की आपल्या अहंकाराचं सर्वप्रथम बलिदान ह्या पशुबलीच्या माध्यमातून आपण ह्या ठिकाणी देत असतो. तर म्हणजे पशुबलीच्या माध्यमातून देत असतो म्हणजे आधी आपला अहंकार सुद्धा बलिदान देवीसाठी केला पाहिजे. त्या अर्थाने पण मी बोलतोय नाही का. पशुबलीचं विधान आहे तर आहेच, त्याला काही चॅलेंजेस नाही, ती आहेच, ती दिलंच पाहिजे. आणि विषय नंबर 2, आता माझ्या माध्यमातून जे काय साधना करतात काहींना मंत्र मिळाले. स्वतः जगदंबेने स्वप्नामध्ये जाऊन मंत्र दिले न दिले त्यांचे मला तसे प्रतिक्रिया आल्या. गुरुजी आम्हाला स्वप्नामध्ये हा मंत्र मिळालाय, मी अभिनंदन केलं. मग ह्याचा अर्थ मी त्यांना बोलवायचं नाही का आणि त्याच्या देवीच्या नामाचा प्रभाव दाखवून हे माझं मार्केटिंग करायचं. त्या नादात ते दाखवून लोकांना भुरळ घालायची, लोकांच्या भावनिकतेचा फायदा घ्यायचा, लोकांकडून पैसा घ्यायचा आणि त्याच्या माध्यमातून हे चालायचं. ही गोष्ट मी कधी करत नाही आणि मला करायची नाही. मला सुद्धा फोन येतात लोकांची की आम्हाला दीक्षा करताल का. दीक्षा लवकर करायला मला काय प्रॉब्लेम नाही हो, फोन केलं लगेच. परंतु शास्त्र काय सांगतं, असंच लगेच दीक्षा दिली पाहिजे का? एखाद्याने फोन केला, मी माझ्यावरून सांगतोय, एखादा कोणी स्वतः घेऊ नये ही माझी नम्र विनंती. मी समाजासाठी सांगतोय, समाजाच्या कल्याणासाठी सांगतोय. ह्याच्यामध्ये माझा काय स्वार्थ नाही. स्वार्थ साधायचा असतात तर मी सुद्धा लगेच दीक्षाला लगेच फोन येतात मला. कितीतरी जण माझ्या स्वतःचे शिष्य 1.5 वर्ष पेंडिंग आहे, त्यांच्या सगळ्यांच्या दीक्षा अजून झाल्या नाहीत. काय कारण? नामजप करून आणि त्यांना कॅपेबल मी बनवतो. पहिली गोष्ट कॅपेबल बना, मग बाबा दीक्षा करू. नाही, माझी सिस्टीम आहे ती. मी म्हणत नाही माझी सिस्टीमच योग्य, इतरांची असू शकते, त्या पद्धतीने चालू शकतात, काय मला माहित नाही. पण शास्त्र काय सांगतं हे आता तुम्ही ऐका. द्वैत ज्ञान विहीनानाम मनोभीष्ट प्रदायकम अतियत्नेन गोप्तव्यम मातृमैथून वत्सदा. तंत्रशास्त्रातले जे काय मंत्र आहेत हे माते जी श्लोक सांगतोय त्याचा अर्थ सांगतोय मी. ह्यात काय सांगितलंय, हे जे ज्ञान आहे तंत्रशास्त्रासंबंधीचे जे मंत्र आहेत, तांत्रिक मंत्र, भले ते तुमचे का असेल, काली असेल, गुह्यकाली असेल, भद्रकाली असेल, शमशानकाली असेल, नाही का, आद्यकाली असेल. आद्यकाली हे माझं सगळ्यात पहिलं दैवत आहे, इष्टदैवत.
पण ह्याचा अर्थ मी आद्याचे मंत्र देत नाही लगेच. माझ्या बंगल्याचं नाव सुद्धा आद्य आहे, माझ्या बंगल्यावरती सुद्धा नाव आद्या लिहिलेलं आहे, आणि माझ्या मुलीचं नाव सुद्धा आद्य आहे. त्याच्यावरून तुम्ही ओळखून जा आद्याचा मी किती जुना साधक असेल आद्याकालीचा. पण मी लगेच आद्याकाली देऊन टाकत नाही, शास्त्रानुसार होत्या सगळ्या गोष्टी. हा, तर इथं काय सांगितलंय, हे जे शास्त्र आहे अद्वैत, ज्याला अद्वैताकडे आकर्षण आहे, अद्वैत, आणि त्याला हे प्राप्त झालं पाहिजे. तंत्रशास्त्रासंबंधीचे जे मंत्र आहेत ते मातृ मैथुन वत गुप्त ठेवले पाहिजेत. पुढचा श्लोक सांगतो. यस्यै कस्मै न दातव्यम न दुष्टाय कथश्चन न ददात परशिष्याय वंचकाय तथैव च सर्वथा गोप एदेण यदिच्छेच्छु भमात्मनः. याचा अर्थ काय सांगितलं शास्त्रकारांनी, हे जी विद्या आहे किंवा हे जे मंत्र आहेत, तुम्ही कुंजिका घ्या, तुमचं काली मंत्र घ्या, तुमचा बटुक भैरव मंत्र घ्या, तुमचा महाकाल भैरव मंत्र घ्या, नाही का, कुठलाही मंत्र घ्या, ह्याला काय सांगितलंय, कुणाला दिला पाहिजे, जिस किसी को नहीं देना चाहिए, उठसूट कुणालाही दिलं नाही पाहिजे. दुष्ट को तो किसी प्रकार भी न देवे, दुष्ट वृत्तीच्या माणसाला तर कधीच नाही दिलं पाहिजे, दुसऱ्याच्या शिष्यांना सुद्धा नाही दिलं पाहिजे. आता बरेच दुसऱ्याचे सुद्धा शिष्य येतात माझ्याकडे, येतात, मग याचा आणि येतात का नाही येतात हे सगळ्यांना माहिती, येतात माझ्याबरोबर असतात, त्यांच्याबरोबर माझ्याबरोबर व्हिडिओ सुद्धा मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दिसतात. पण याचा अर्थ हा अमक्या तमक्याचा शिष्य माझ्यापाशी आलाय, ह्याला अमक्या तमक्याने महाविद्याची दीक्षा दिली, त्याच्यानंतर ह्याला अमका तमका त्रास झाला, मग ह्यो माझ्यापाशी आला. ह्या गोष्टीची पब्लिसिटी करून किंवा ह्या गोष्टी सांगून संबंधित गुरुवार यांना बदनाम करण्याचं ही कुकर्म आम्ही कधी केलं नाही. ते आम्ही सोडून देतो. जिथल्या त्याला भांडवल करून आम्ही बघा अमक्या तमक्याचा शिष्य, म्हणजे दुसऱ्यावरती आतापर्यंत ह्या ठिकाणी त्या देवीच्या दिवडी अशी दुर्बुद्धी तिने कधी मला दिली नाही की दुसऱ्या चिकल फेक करायची. मी जे बोलतो शास्त्राला अनुसरून बोलतो, आणि शास्त्राच्या विरुद्ध जिथं असेल तिथं मी फक्त थोडासा विरोध करतो, एवढंच माझं म्हणणं आहे. मला पाहिजे शास्त्रसंमत झालेलं, मला ते माझ्या बुद्धीला पडतं, माझ्या बुद्धीला पडतं. प्रत्येकाच्याच बुद्धीला पटलं पाहिजे का, आग्रह अजिबात नाही. आता हिथं सांगितलेलं आहे गोपनीय रखना चाहिए, यदि साधक अपना कल्याण चाहे तो इस शास्त्र को सब प्रकार से गोपनीय रखना चाहिए. हा ह्या श्लोकाचा अर्थ आहे. न दद्यात पर शिष्याय वच्चकाय तथैव च सर्वथा गोप एदेन यदिच्छेच्छु भमात्मनः. माझ्यापाशी ज्या वेळेला दुसऱ्या गुरुचे शिष्य येतात त्यावेळेला मी सर्वप्रथम त्यांना हे म्हणतो की तुम्ही तुमच्या गुरुची अनुमती घेऊन माझ्यापाशी आला आहे का. जर ते बोलले की आम्हाला आमच्या गुरुची अनुमती आहे, तर मी बोलतो ठीक आहे देतो मी. पण जर बोलले की गुरुची अनुमती नाही, तर मी त्या गुरुचं सगळं विधिवत काही विधिविधान शास्त्रकाराने सांगितलं, जर चांगला गुरु जर नाही भेटला एखाद्याला, तर त्याला गुरुच्या शिष्याच्या आज्ञातनं बंधनातनं मुक्त करण्याचा एक शास्त्रकाराने एक विधी सांगितलेला. तो विधी मी काही जाहीर कधी करणार नाही, ती मी माझ्या पुरता ठेवणार आहे आणि माझ्या दीक्षित शिष्यांना जाणार आहे की अशा कंडिशन मध्ये काय केलं जातं की ज्या टायमिंगला दुसऱ्यांनी दीक्षा दिलेली आणि त्या व्यक्ती संतुष्ट नाही, त्या व्यक्तीला फसवलं गेलंय दीक्षेच्या नावाखाली, त्या टायमिंगला त्याला गुरुच्या आज्ञातनं कसं बाहेर काढलं जातं, त्याचा एक विधी, त्या विधीने मी त्या गोष्टी करत असतो. पण त्यावेळेला त्याला सांगत असतो की पुन्हा त्या गुरुने दिलेले सर्व मंत्र निघून जातील, पुन्हा ते मंत्र तू कधी जपू नको, काय नको, ते मंत्राचा त्याग, संपला विषय. एक तर तुम्ही परमिशन घेऊन या, तुमच्या गुरुचं माझं बोलणं झालं पाहिजे, तुम्हाला त्या गुरुला ठेवून माझ्याकडे यायचं असेल तर, नाहीतर सर्व गुरुचा विषय कट करून तुम्हाला दीक्षा होऊ शकते या ठिकाणी. ते पण लगेच नाही तुमची परीक्षा घेतल्याशिवाय. आता योग्य शिष्याय देयम, शास्त्रकाराने काय सांगितले, योग्य शिष्याय देयम, तंत्रशास्त्राबाबत. प्रकृताचार युक्ताय गुरुसेवा पराय च कुलीनाय महोच्छाय देवी भक्त पराय च शिष्याय भक्ती युक्ताय साधकाय प्रदाप एत. काय सांगितलं शास्त्रकारांनी, त्याचं आचरण पहिल्यांदा बघून घेतो कसं आहे. गुरुबद्दल त्याच्या मनामध्ये भक्ती का प्रेम आहे का ती बघा. आणि तो काय सांगितलं इथं, कुलीनाय म्हणजे कुळ धर्म कुळाचार पाळणार आहे का, तर त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यानंतर ना पुढे आता सांगितलेलं आहे गुरुसाठी. आता ही गुरुसाठी संकेत शास्त्रकारांनी, भगवान शिवशंकरांचं आदेश आहे, माझे नाही, ही काही माझं आगम निगम, ही भगवान शिवशंकरांच्या आज्ञा. त्यात काय सांगितलं शिवशंकरांनी, विना परीक्षा यो दद्यात यस्मै कस्मै कथच्चन न भक्षो योगिनी वृंदैर्मृते च नरकम व्रजेत तस्माच्च साधक श्रेष्ठो
गोप एत सर्वथा पुनः. काय सांगितलं शास्त्रकारांनी, भगवान शिवशंकरांनी? जो मंत्रज्ञ म्हणजे मंत्र देणारा शिष्याची परीक्षा घेतल्याशिवाय उठसूट कुणालाही हे मंत्र प्रदान करील तंत्रशास्त्रातले, तर तो योगिनांचं भक्ष्य बनल. योगिनांचं भक्ष्य बनल म्हणजे पहिली गोष्ट त्याच्या पुरुषार्थाची हानी होईल, कौटुंबिक कलह होत्याल, वंशखंडन होऊ शकतं, भ्रष्ट होऊ शकतं, उद्ध्वस्त होऊ शकतो, पूर्ण खानदान नष्ट होऊ शकतं एखाद्याचं. असं ह्याचा अर्थ असा आहे, योगिनी समूह का भक्ष्य हो जात आहे. मग योगिन्या भक्ष्य करतात म्हणजे काय भक्ष्य करतात? इतर जर ग्रंथ बघितले चक्रपूजेचे वगैरे, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की योगिन्या अवरोध उत्पन्न करतात, म्हणजे शत्रूचं बल, पराक्रम, कीर्ती भक्षण करून टाकतात असे. त्याच्यामुळे देणाऱ्याने सुद्धा हे दिलं नाही पाहिजे आणि घेणाऱ्याने सुद्धा घेतलं नाही पाहिजे. पुस्तकम वीक्ष यो मूढो न लब्धो गुरुवक्त्रतः कुर्यालो भव शेनैव कोपी नश्यति निश्चितम तस्य कर्माणि सर्वाणि नरकाय भवन्ति हि. जो कोणी विधिवत दीक्षा घेतल्याशिवाय विधिवत गुरुच्या मुखातून दीक्षा लोभवशीचं अनुष्ठान करील तर तो नष्ट होईलच आणि त्याचे सगळे कर्म नरकाला जाण्याचं कारण बनतील. योगिनी नाम भवेत भक्षो नारकी ब्रह्मघातक तस्माद यज्ञात्वा गुरोर वक्त्रात साधने यत्न माचरीत. तर तो योगी तो योगिनांचं भक्ष्य बनेल, घेणारा पण बनेल, देणारा पण बनेल, नरकगामीन ब्रह्महत्येचा त्याला दोष लागेल. ह्याच्यासाठी गुरुच्या प्रत्यक्ष गुरुच्या मुखातून म्हणजे गुरुद्वारा कानामध्ये मंत्र सांगितला गेला असला पाहिजे. तुमच्या ज्या वेळेला सहस्त्रार चक्रावरती हात ठेवूल गुरु आणि कानामध्ये मंत्र सांगल पूर्ण सगळा विधिविधान करून, त्या वेळेला तुम्हाला दीक्षा तुमची झाली असं शास्त्र सांगतात. शास्त्रकारांचं असं म्हणणं आहे. आणि असं आता आजकालचे आधुनिक जग आहे, आधुनिक युग आहे. आजकाल लोक ऑनलाईन सुद्धा दीक्षा पसंत करतात. परंतु आतापर्यंत आपण आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून ही ऑनलाईन जी दीक्षा आहे ही शास्त्रसंमत आहे असं मी कधीच बोललेलो नाही आणि इथून पुढे बोलणार सुद्धा नाही कधीच. का बोलणार नाही? मी त्यावेळेला बोलेल, 4 पीठापैकी एखादा कुठलाही शंकराचार्य जर बोलले की ऑनलाईन दीक्षा ही शास्त्रसंमत आहे, तर मी म्हणेन की ऑनलाईन दीक्षा शास्त्रसंमत आहे. अधिकारी व्यक्तीने बोललं पाहिजे, अधिकारी व्यक्ती पाहिजे बोलणारा, की त्याला अधिकार पाहिजे, त्याला सगळं त्याला मानाचं स्थान पाहिजे, सन्माननीय व्यक्ती पाहिजे ती. जसे आदिगुरु शंकराचार्य किंवा एखादा परमहंस. आदिगुरु शंकराचार्य नाही ठीक आहे, परमहंस, संन्यासी, कुठलाही लोभात नाही, काय नाही, परमहंस परिव्राजकाचार्य संन्यासी जर तो बोलला तर आपण ह्या गोष्टीचा विचार करू शकतो. आणि ती पण असंच मोघम बोलल्यानंतर नाही, त्यांनी शास्त्राचा आधार प्रमाण देऊन बोललं तर प्रमाण पाहिजे. आता काही लोक असं म्हणतात बटुक भैरव यांनी मध्येच आणला कुठून, नाही का? बटुक भैरव कुठून आणला? बटुक भैरव आधी ट्रेंड मध्ये नव्हता, नाही का? बटुक भैरव आला कुठनं? तर बटुक भैरवांचं पूजन ही मी ट्रेंडिंग मध्ये नाही आणलं, शास्त्र सांगतात की शास्त्र काय सांगते ते सांगतो. आता बटुक भैरवांचं बिना पूजन देवीचे पूजन केलं जातं का ह्याच्याबाबत शास्त्रकारांचं म्हणणं काय ते सांगतो. अथातः संप्रवक्ष्यामि बली पंचकमुत्तमम यावन्नो बटुके दद्यात योगिन्यां सर्वभूतके क्षेत्रपाले तथा राजेश्वरेच साधक अकृत्वा बलिदानम ही कथम पूजाम समाचरेत. काय सांगितलेले? आता काय विधीत, त्याच्या विधीमध्ये आता जे देवीच्या उपासनेमध्ये जे विधी होतात त्याच्यामधलं हे देवीच्या पूजेमध्ये ज्या वेळेला तुम्ही देवीची विशेष पूजा करता त्या टायमिंगला म्हणजे विशेष पूजा करावंच लागती, नाही केली तर नाही, करावंच लागते देवीची विशेष पूजा, नाही का? त्याच्यामध्ये जोपर्यंत साधक बटुक भैरव योगिन्या सर्वभूत क्षेत्रपाल आणि राजराजेश्वर म्हणजे महाकाल किंवा त्या देवीचा पतिरूपातला भैरव जो कोण असेल तो, नाही का, त्यांना जोपर्यंत बली प्रदान करत नाही, मग तो तुमच्या परंपरेत तुम्ही बाबा जर का मांसाहारी असताल तर तो मांसाहारी नैवेद्य असणार, तुम्ही जर का शाकाहारी असताल तर शाकाहारी नैवेद्य असणार. ते देवीच्या पूजेमध्ये जो गुरुने तुम्हाला अधिकार दिलाय त्या पद्धतीनं बलि प्रदान नहीं करता तब तक वह विद्वान साधक पूजा किस प्रकार से कर सकता है.
तो पूजा कशी करू शकतो, म्हणजे करूच शकत नाही. आता पुढे काय सांगितलेलं शास्त्रकाराने ते ऐका. अदत्वा क्षेत्रपालाय कथम क्षेत्रेषु पूजेत. क्षेत्रपालाला तुम्ही पूजन केल्याशिवाय त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पूजन कसं करू शकता, नाही करू शकत. अदत्वा बटुकादीना इह पूजयती चंडिका पूजाच विफला तस्य देवी शाप प्रजायते. काय सांगितलेलं आहे नीट ऐका ध्यान देऊन. अदत्वा बटुकादीना इह पूजयती चंडिका पूजाच विफला तस्य देवी शाप प्रजायते. ज्याला थोडंफार संस्कृतचं ज्ञान आहे त्याला लगेच लक्षात येईल मला काय सांगायचे. क्षेत्रपालाला बली दिल्याशिवाय क्षेत्रामध्ये पूजा करू शकत नाही आणि बटुक भैरवाला बली पूजन केल्याशिवाय चंडिकाची जो कोण पूजा करतो देवीची, चंडिका काली कुठलीही देवी नाही का, तुम्ही म्हणताल चंडिका देवी, कुठलीही देवी, कुठलीही महाविद्या, तारा असेल, काली असेल, भैरवी असेल, कुठलीही देवी, जो तिची तंत्र साधना करेल, तांत्रिक मंत्रांचं अनुष्ठान करेल, त्याची पूजा निष्फळ होईल आणि देवता त्याला शाप देईल. तस्य देवी शाप प्रजायते पूजाच विफला तस्य देवी शाप प्रजायते. म्हणून बटुक भैरवांचं पूजन आपण करून घेत असतो. त्यामुळं आपण ट्रेंडिंगला त्यांना आणलेलं नाही, ते पहिल्यापासून ट्रेंडिंग मध्ये, फक्त ते गुप्त रूपात ते लोक सांगत नव्हती पहिली जुनी नाही का, जी काय मोठी मोठी जी गुप्त ठेवलेल्या लोकांनी नाही ह्या गोष्टी की ह्याचं पूजन आवश्यक आहे नाही का, ह्याचं पूजन केल्याशिवाय फळ मिळत नाही, हे काय खेळ काय म्हणते त्याला, मेका मारलेला आहेत नाही का. भगवान शिवशंकरांनी सुद्धा काही भरपूर गोष्टी किलीत करून ठेवल्या, त्या गुरु परंपरेत नाही येतात, अशा नाही तुम्हाला गावणार. त्याचं पूजन कसं करायचं त्याची रिअल पद्धत पुस्तकामध्ये सुद्धा ओरिजिनल मंत्र तुम्हाला भेटूच शकत नाहीत, अर्धेच भेटणार. पुस्तकात मध्ये सुद्धा अर्धे मंत्र भेटणार, पूर्ण मंत्र पूर्ण विधान गुरु परंपरेतनच येतं आणि ते गुरुच्या उपस्थितीतच राहून शिकावं लागतं, गुरुने दाखवावं लागतं समोर करून हे असं करायचंय म्हणून. ते आता ही असा विषय. आता इथं काय लिहिलंय बरं, पुढचं ते वेगळं, पुढे विधिविधान दुसरी चालू झालेली इथं. तर करीत करीत कपालकुंडली दंड पाणी तरुण ती बटुक भैरवांचा ध्यान मंत्र वगैरे पुढे दिले शास्त्रकारात. तर मला काय सांगायचंय मित्रांनो, समजलं का तुम्हाला की पहिल्यांदा मी एक विषय घेतला की योग्य गुरु योग्य शिष्यालाच ते दिलं पाहिजे. मला जे फोन करतात मी त्यांचं पहिल्यांदा परीक्षण करतो, योग्यता असेल तर बाबा ठीक आहे. ती जी व्यक्ती माझ्या कमेंट करण्याची ना की तुला 2000 शिष्य 5000 शिष्य कसे नाहीत, त्याचं कारण आहे मी बाप आहे, मी पोरं तेवढीच जन्माला घालील जेवढ्यांना मला सांभाळता येईल. एवढी पोरं नाही जन्माला घालू शकत की ज्यांना सांभाळू शकत नाही मी. आलं लक्षात. पोरं काढायची भिका मागायला लावायच्या ही काय माणुसकीच्या दृष्टिकोनातून चुकीचा असल्या कारणास्तव आध्यात्मिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा तोच नियम लागू होतो. तुम्ही तेवढे शिष्य मी तेवढे शिष्य करायला पसंत करतो की जेवढ्यांवर मला लक्ष ठेवता येईल आणि जी खरंच ती करणारी असतील तर नाही का. उगाच जगत गुरु बनून हिंडून काय मला झेंडा मिरवायचा नाही किंवा स्पर्धा नाहीये. 4च असू द्या शिष्य, पण ते कसे पाहिजेत 4000 जणांना पूर्ण उरणारे पाहिजेत. 4000 शिष्य 4000 जण सुद्धा त्यांची बरोबरी नाही करू शकले पाहिजेत. मजबूत स्ट्रॉंग बनवायचं शिष्य, तशाला दीक्षा दिली जाते. ही कुणाला बी लगेच दिली जात नाही काय. आणि त्यासाठी नामजप आवश्यक आहे. सोपा रस्ता नाही, खडतर असतो रस्ता. तर ती प्रत्येकाची पद्धत आहे, पद्धत असं नाही, असे पण आहे. आता अजून एक मुद्दा, दक्षिणा घेण्याला विरोध माझा नव्हता नाही. दक्षिणा घ्यायला विरोध नाही, शास्त्राने अनुमती दिलेली आहे तुम्हाला दक्षिणा घ्यायला, तुम्ही घेऊ शकता. तर दक्षिणा घेतली तर त्याला ती खरी गोष्ट मिळाली तर पाहिजे. त्यांनी पैसे दिलेत नाही का, दक्षिणा दिली, मग त्याला खरी रिअल गोष्ट द्यायला नको, तर त्याला अर्ध का द्यायचं, अर्ध नाही देऊन चालणार ना, दिलं तर अख्खं दिलं पाहिजे. तर व्हिडिओ बनवण्याचं माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मुख्य मुद्दे घेतो आणि व्हिडिओ थांबवतो. साधकांना आलेले अनुभव जे असतात बिना दीक्षा किंवा फोनवर मेसेज करून व्हिडिओ कॉल करून आपण जे मार्गदर्शन करून घेतलं जे आलेले अनुभव असतात ते त्यांच्या साधनेचं फळ असतं. ते देवीच्या नावाचा पराक्रम असतो, त्याच्यामध्ये आपलं श्रेय असतं असं मला वाटत नाही किंवा माझं श्रेय आहे असं मला वाटत नाही. देवीच्या नामाचा पराक्रम असतो. संत ज्ञानोबा यांना आलेला नामदेव महाराजांना गुरुदीक्षेचा सुद्धा आधी अनुभव. त्याच्यासाठी गुरुदीक्षेची आवश्यकता नाही, आध्यात्मिक अनुभव येण्यासाठी केवळ नामस्मरणाने येऊ शकतात, कुणालाही येऊ शकतात. सुगंध येणे,
देव त्यांचे स्वप्न पडणे, दृष्टांत होणे, हे नामस्मरणाने सुद्धा अनुभव येतात. त्यासाठी दीक्षेची काय आवश्यकता? दीक्षा ही अद्वैत तत्वाचा बोध होण्यासाठी केली जाते. अद्वैताचा बोध नाही का, अद्वैताचा बोध होण्यासाठी दीक्षा केली जाते. नाहीतर नामदेव महाराजांबरोबर विठ्ठल बोलतच होता, काय दीक्षा घ्यायची गरज होती? विठ्ठल म्हणला की बाबा, ज्या माझं खरं स्वरूप तू बघितलं नाही अजून, फक्त तू माझं सगुण रूप बघतोय, माझं खरं रूप बघायचं असेल तर तुला गुरुची आवश्यकता पडेल. मग मी सभा खेचराकडे जाऊन अनुग्रह घेतला नामदेव महाराजांनी. हे एक. त्याच्यानंतरचं उदाहरण द्यायचं झालं तर भगवान श्री रामकृष्णाला ज्या वेळेला तोतापुरी अनुग्रह द्यायला गेले होते, त्या टायमिंगला रामकृष्ण परमहंस बोलले की मी देवीला विचारल्याशिवाय कोणालाही गुरु करत नाही. तर रामकृष्ण परमहंस ज्या वेळेला ह्या देवीपाशी कालीमातेपाशी गेले, कालीमातेला बोलले की देवी, मला अमुक अमुक एक नागा साधू आलाय, तो म्हणतोय की मी तुला अनुग्रह देणार आहे. तर देवी म्हणली, मग तू लगेच जाऊन अनुग्रह घे, तू इथं कशाला आलास लगेच? म्हणजे देवी, मी अनुग्रह कशासाठी घ्यायचा? म्हणले, अरे तुला माझं स्वरूप बघायचंय ना. तर रामकृष्ण म्हणले, मग आता मी काय बघतोय? तर देवी म्हणली रामकृष्णांना की आता जे तू बघतोय ही माझं खरं स्वरूप नाही, माझं खरं स्वरूप लय वेगळं आहे, ती तुला गुरुच्या कृपेशिवाय, गुरु दीक्षेशिवाय नाही मिळणार. तर मग रामकृष्ण परमहंस देवीला म्हणले, कालीला, जर तुझी एवढी भक्ती करून जर का मला अजून कोणाकडून दीक्षा घ्यावा लागत असेल तर इतकी भक्ती करून त्याचा उपयोग काय झाला? तर देवीने लगेच उत्तर दिलं, अरे तू इतक्या दिवस माझी भक्ती केली, ह्याच हे फळ आहे की तू गुरु स्वतःहून चालत तुझ्यापाशी आलाय. नाही तर तुला बुमलं छेंडायला लागलं असतं इकडे तिकडे गुरु बघत. तुझे आतापर्यंतच्या साधनेचं फळ आहे की ते स्वतः चालत तुझ्यापर्यंत आला गुरु. ही देवी कडक आहे, कडक भाषेत बोलली. ती रामकृष्णाने लगेच ऍक्सेप्ट केलं, गेले, ती दीक्षा घेतली, अद्वैत तत्वाचा बोध घेतला. अद्वैत स्वरूपिणी देवी, अद्वैत रूपिणी देवीचा आपण करत असतो नाही का. तर अद्वैताचा मार्गातनच देवीची साधना ही मानली जाते. तर आता त्याच्यानंतरचा विषय अजून काय? हा, ऑनलाईन. मला एकाने कोणीतरी विचार म्हणजे गुरुजी ऑनलाईन द्या, म्हणलं मी देतो ऑनलाईन. तर मी देत नाही, चेष्टवारी बोललो त्याला, मी देतो ऑनलाईन, तू मंत्र कर ऑनलाईन, देवी पण व्हिडिओ कॉल करून त्याला दर्शन दिलं ऑनलाईन, चालेल का? नाही का? दर्शन पण तुला ऑनलाईन भेटेल व्हिडिओ कॉल द्वारे, चालेल का? म्हणलं तसं कसं चालेल? म्हणलं लग्न करशील का ऑनलाईन? होईल का लग्न? नाही. पोरं काढशील का ऑनलाईन? ऑनलाईन पोरं वाटेल का? दीक्षा कशी होईल रे ऑनलाईन? इथं यावं लागेल तुला, नाही तसं नाही म्हणणार ना भावा, आपल्याकडे तर नाही म्हणणार, इथं व्हायचं तिथं होईल. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण हे असं असं आहे गड्या. मी जी काय बोलतोय शास्त्राला धरून सांगतोय, माझ्यापाशी शास्त्र ग्रंथाचे प्रमाण आहे, शास्त्राच्या अनुसारच मी मानतो. आणि जर का एखाद्या कुठल्या मोठ्या शक्तीपीठ, तंत्रपीठ, मोठा अधिकारी साधकाने जर बोलले की ठीक आहे, तर मग मी त्यांच्या पुढे बाबा ठीक आहे बाबा, तुम्ही शास्त्रातले प्रमाण देऊन आम्हाला ही गोष्ट प्रूफ करून दाखवा, मग आम्ही प्रूफ करू. राहिला विषय अनुभवाचा, तर अनुभव नामाने येते, त्यासाठी दीक्षेची काय गरज आहे? तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझ्या युट्यूब चॅनेलवर खंडीभर मी तिथं माझ्याकडे 1000-1500 स्क्रीनशॉट असतील, आतापर्यंत टाकले नव्हते, आज टाकले, पहिल्यांदा टाकलेत नाही का? टाकले नव्हते. कोणाची बाबा किती बाधा निघून गेली, कोणाचं काय, कोण एखादं कोण लगेच नीट झाला नाही का, कोणाला कुठला त्रास होत होता, कोणाला राक्षस दिसत होता, कोणाचं काय, असली बाधित व्यक्ती नीट झालेली आहेत लोक. कशाने? दीक्षा देऊन नाही, नामस्मरणाने. देवीचं फक्त भैरवनाथाचं, बटूक भैरवांचं देवीचं नाव जप करून घेतला. नाम मंत्र लय लांबची गोष्ट झाली, फक्त नामाने. नामाचा महिमा कोण करी सीमा, नाही का? आता हाही माझ्या पुढेच एक माणूस समोर, त्याला काय मी आणणार नाही पुढं, कारण की विषय ह्यांचा वेगळा. आता थांबा, ऐक, तू फक्त बोल. ही व्यक्ती माझ्याकडे ज्या वेळेला आली होती, 4 माणसांनी धरून आणली होती त्या व्यक्तीला. त्याला दुष्ट शक्ती दिसत होत्या का नव्हत्या दिसत? पुढे थोडं व्यवस्थित बोल की, जरा जवळ ही की, इथं ये. तिथं चेहरा नाही दाखवत मी, नको टेन्शन घेऊ. दिसत होत्या का नव्हत्या दिसत तुला? दिसत होत्या. तुला काय म्हणत होत्या? कुठं चल म्हणत होत्या? रेवली पुलाखाली चल म्हणत होत्या. रेल्वेच्या रोडावर नेऊन झोपवायचा प्रयत्न करत होत्या. ज्या टायमिंगला माझ्याकडे आला होता, तुला किती जणांनी पकडून आणला होता? 4 जणांनी पकडून आणला होता. बरं, हिथं आल्यानंतर मग तुला हानमार केली काय, छळ केला, काय केलं? काहीच नाही केलं. हानमार वगैरे काहीच नाही केली. फक्त भैरवनाथाचा आम्ही नामघोष चालू केला.
नामघोष चालू केल्यानंतर तुला किती वेळात फरक जाणवायला लागला? 8 दिवसात फरक झाला. 8 दिवसात. 8 दिवसात ही व्यक्ती पूर्ववत झाली. किती दिवस हे त्रास सहन करत होता? कमीत कमी 8 महिने. 8 ते 10 महिने. 8 ते 10 महिने. 8 ते 10 महिने ही करत होती. दीक्षा दिली नाही, मंत्र दिला नाही, काहीच नाही. फक्त देवीचं नाव आणि भैरवनाथाचं नाव. अरे नावाने होतं दीक्षा, लांबची गोष्ट आहे. नामाने अनुभव येतो आणि जब्बर अनुभव येतो. जब्बर. मी सगळे पोस्ट करत बसलो नाही, कारण की आता ही आहे गुप्त नवरात्र चालू आहे. मला सुद्धा देवीचं सप्तशतीचे पाठ या ठिकाणी चालू आहेत देवीचे, त्यामुळे वेळ नाही का. नाहीतर मी जर बनवायला लागलो ना व्हिडिओ लोकांचे, तर सहज 400-500 व्हिडिओ सहज बनवीन. मोठे अनुभव लोकांचे आलेले. पण लोकांचे आलेले अनुभव, देवीच्या नावाचा आलेला अनुभव, ह्याचं श्रेय मी जर माझ्या डोक्यावरती घेऊन जर मी त्याचं भांडवल करून जर पोट भरायला लागलो, तर ही देवी मला माफ करेल का? माझा उद्देश हा का? ही देवी न मागता सगळं देत असती. सगळं देत असती. पुण्य कमवायचंय. पुण्य हित नाही राहायचं. मेल्यानंतर तिच्या धामाला निघून जायचंय. विचारणार आहे ती काय केलं. माझी बुद्धी कशात ही ती बघत असती ना. देवी म्हणेल की पैसे मिळण्यासाठी तू अयोग्य व्यक्तींना माझे मंत्र दिले का नाही विचारायची. ह्या गोष्टी आहेत. आपल्याला जायचंय कुठं? कपोट भरायला किती संपत्ती कमवल्यानंतर मी ही होईल. संपत्ती तेवढीच मला आवश्यक आहे. माझं फक्त घर व्यवस्थित चाललं, प्रपंच व्यवस्थित चालायचं, संपला. दक्षिणा मी पण घेतो. काही विधी मार्ग लोकांचे करत असते तर दक्षिणा घ्यावी लागते मला. का घेतो? भरमसाठ नाही घेत. मी माझ्या पोटापुरती घेतो. मला पूर्ण वेळ मी देवीच्या सेवेत असतो. मी दुसरा काय करत नाही. कुठं नाही. ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरवर सुद्धा मला जाणं होत नाही. मी देवीपासून उठत नाही. पूर्ण देवीसाठी करत असतो, साधकांसाठी करत असतो. पूर्ण वेळ देवीचं काम करतोय नाही का. मग जर मला घर चालवायचं तर मला दक्षिणा घ्यावा लागेल. पण दक्षिणा घेणं हा उद्देश नाही माझा. माझ्या पस्ती जर पैसे संपले तर मी फक्त देवीला सांगतो, देवी पैसे संपले. देवी देते मला लगेच उपलब्ध करून पैसा. यासाठी मी वाम मार्ग किंवा वाईट मार्ग काहीतरी भांडवल करून देवीचे परम गोपनीय मंत्रांची विक्री करून पोट भरण्या इतपत देवीने कधी माझ्या वेळ आणली नाही आणि तसं कोणी करू नाही. शास्त्रांचा बाजार नाही झाला पाहिजे. हे शास्त्र सत्पात्री व्यक्तीला पात्र झालं, सत्पात्री व्यक्तीला मिळाले पाहिजे. ही तळमळ फक्त त्याच्यासाठीच आहे. सत्पात्री व्यक्तीला मिळाली पाहिजे आणि ज्यांनी पैसे दिले त्याचं विधिवत झालं पाहिजे. सगळं विधिवत. एक तर शिष्य म्हणून स्वीकार करायचं नाही. एखाद्याशी लग्न नाही करायचं. लग्न केलं तर नीट सांभाळायचं त्याला. एखाद्याशी लग्न केलं तर तिला सांभाळलं बी पाहिजे. नाही तर लग्न नाही करायचं. फसवीचं नाही चालत. तर ह्या ठिकाणी तसल्या गोष्टी ह्या गोष्टी तत्वाचा मी माणूस आहे. त्याच्यामुळे जी कोण माझा आरोप करते, काय तिचं नाव होतं? रुस्काना. रुक्साना. बघ रुक्साना. बर का, मी तुझ्यासाठी बनवला व्हिडिओ नाही का. तू लय स्वतःच्या ज्ञानाचा घमेंड असेल ना तुला, घमंड, इथं ये. तुझी मस्ती उतरवतो मी इथं. तुझ्यात किती तुला किती अक्कल आहे ना ती मी दाखवतो तुला अख्ख्या महाराष्ट्रापुढे. काय असं बिस्किट खात, बटर खात तू घरातनं कमेंट करशील. तुझ्यात दम असेल तसं ये की समोर, युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या समोर ये. नाही तुला जर ती केली तर बोल. बघ, जे काय आहे शास्त्राच्या हिशोबाने झालं पाहिजे. तुला काय वाटलं आतापर्यंत? तू काय बोलते? आम्ही विश्वास ठेवू. प्रमाण दाखवावं लागेल तुला शास्त्रात. तुझे काय करशील त्याचं नाही तर मग ह्या गोष्टीपासून लांब राहा. आणि माझ्यापासून तर लांब राहा. तू तुझं काय असेल धंदा कर. धंदा तुझा. माझ्या जर इंगित केलं किंवा मला जर का त्यामध्ये जर अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या जरी जाणवलं की तू मला हे करण्याचा प्रयत्न करतोयस, करते नाही म्हणणार मी, कारण की मला माहिती आहे, मला पूर्ण गॅरंटी आहे की तू स्त्री नसशील. जरी शरीराने, आता हे काय माझ्या अंगाबिंगात येत नाही का, त्यामुळे मी काही म्हणू शकत नाही तू स्त्री आहे का पुरुष आहे. परंतु जर स्त्री असशील तर मी तुझा सन्मानपूर्वक तुला सांगतो की नको ह्या भानगडीत पडू, लांब राहा. तू तुझा बघ आपलं प्रपंच नाही का. आणि पुरुष असशील
तर मग मात्र तुझं ह्या ठिकाणी ये. मग मी तुला दाखवतो काय असेल ती शास्त्र ग्रंथ, तुझं ज्ञान, तुझी अर्धी अक्कल, तुझे काय बकऱ्याचा तुझा जे मेंदू असेल ते सगळं अख्ख्या महाराष्ट्रापुढे मी दाखवतो की कितपत तुला अक्कल आहे त्यातली. ये तू माझ्याशी इथं डिबेट करायला, हाय का तुझ्यात दम? नाही कशानं तू माझं हे केलं? माझी परीक्षा कशाने केली? माझे शिष्य कमीत, माझे सबस्क्रायबर कमीत म्हणून होय. मला सबस्क्रायबर जास्तची गरजच नाही, पोटापुरतं हे माझ्यापेशी. जास्त शिष्य करायची गरज नाही मला, माझी मोजकी शिष्य आहेत, बास झाली. आता म्हटलं तरी मी मनात आणलं तर दीक्षेचा कार्यक्रम स्टॉप करू शकतो. बास, एकाच माणसाला दीक्षा देण्याची इच्छा होती, परंतु ह्यांचं मन मोडता आलं नाही मला की ह्यांनी एवढी साधना केली. 36 लाख काली नाम घेतल्यात. किती? 36 लाख. कसं ह्यांना बाजूला सारायचं? मी 24 लाख बोललो होतो, 36 लाख घेतल्यात आणि ती पण मोजून बिनमोजता केलेले किती? 1.5 वर्ष ते सोडूनच द्या. बिनमोजता किती करोडाच्या पुढे गेलेले ते त्यांचे नाम. मग ह्यांना न्याय दीक्षा दिल्यावर देवी माझं तोंड तडा हाणेल ना तबल्यासारखं की ह्यांना का तू दीक्षा दिली नाही? कुठनं आपल्याला तुम्ही दीक्षा पाहिजे. ही तर दीक्षा भिक्षेत असली कुणाला अपात्र व्यक्तीला मिळणार नाही. ह्या पीठाचं नाव बदनाम नाही झालं पाहिजे. आणि इथून दीक्षा घेतल्यानंतर पुन्हा बोंबलत हिंडाची वेळ आली नाही पाहिजे कुठं की ही नाही मिळलं ती नाही मिळलं. सारणार नाही एवढं ह्या ठिकाणी मी देत असतो. व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे. तर सर्वप्रथम व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवतोय, कुठल्याही आध्यात्मिक गुरुची निंदा नालस्ती करण्याचा माझा उद्देश या व्हिडिओमध्ये नाही. महाराष्ट्रातल्या सर्व गुरूंचा मी आदर करतो, सन्मान करतो. सर्वांवरती माझं प्रेम आहे, स्नेह आहे. प्रत्येक देवीचा साधक असेल, आराधक असेल, त्याला मी माझा लहान भाऊ, मोठा भाऊ मानतो, देवीचे गण मानतो आणि मी सन्मान करतो सगळ्यांचा, नाही का? कुठलेही असू द्या, देवीचे भक्त आहेत ना, प्राणाहून प्रिय आहे तुम्ही मला. बास, का तुम्ही देवीचे भक्त आहे? देवीचा भक्त म्हणजे मला काय म्हणतात त्याला, विशेष प्रेम असतं देवीच्या भक्तांवर. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. त्यामुळे देवीचे जे भक्त असतील त्यांच्या विरुद्ध मी हा व्हिडिओ बनवलेला नाही. मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका. शास्त्र काय सांगतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं होतं. तुम्ही जी पद्धत करत असताल ती तुमच्या पुरती आहे, ठीक आहे. जे कोण करत असतील ते तुमच्या पुरते ठीक आहे, करा. आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. परंतु हे शास्त्रसंमत आहे का? विषय हाच आहे की हे शास्त्रसंमत आहे का, ह्याच्यावरच फक्त विषय, नाही का? तर गोष्टी शास्त्रसंमत पाहिजेत, शास्त्राचा आधार पाहिजे. जसं कायद्यामध्ये आपला आपला भारताचा जसा एक कायदा आहे, तसं हे कायदे आहेत ना, अध्यात्मामध्ये पण एक कायदे आहेत. वेद त्याच्यासाठी बनलेले आहेत. वेदांत आहे, वेद आहेत, आगम आहे, निगम आहे. शास्त्रामध्ये विधिविधान आहेत, सांगितलेलं आहे कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजेत. अविधी ह्या गोष्टी होत असतील तर ते फक्त मला समजत नाही, ही माझी शंका आहे. आणि माझी शंकेचं निरसन फक्त एक शंकराचार्य करू शकतो कुठल्याही पीठावला. तर एवढं बोलून मी व्हिडिओ थांबवतो. माझे विचार तुम्हाला आवडले तर लाईक करा, नाही आवडले तर मला क्षमा करा. आणि जर आवडले, जर तुम्हाला वाटलं प्रभावित झाला एखादा व्यक्ती यातनं, नाही का, शक्यतो प्रभावित नाही होणार कोण, कारण की नियम तर कडकच असतात. लय जप करून घेतो मी आधी, दीक्षा द्यायच्या आधी पूर्ण त्याला उजळून टाकतो पहिल्यांदा, नाही का? तर जर तुम्हाला वाटत असेल देवीची भक्ती कशी करावी, साधना कशी करावी, आणि तुम्हाला जर तुमच्या गुरुने दिलेला मार्ग जर तुम्हाला वाटत असेल त्याने संतुष्ट नाही तुम्ही, तर तुम्ही माझ्यापाशी येऊ शकता. तुम्हाला मायेनं पंखाखाली घेतलं जाईल आणि देवीची भक्ती शिकवली जाईल, देवीची उपासना शिकवली जाईल, विधिवत शिकवली जाईल. पण कपटी भावनेने आल्यानंतर हे तुमच्यासाठी, जर तुम्ही भावना तुमच्या मनामध्ये असेल की आम्ही ह्या ठिकाणी जाऊ, ह्याच्याकडून ही माहिती घेऊ आणि नंतर स्प्रेड करू, तर फायद्याच्या जागी तुमचं नुकसान आणि तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाचं सुद्धा नुकसान होऊ शकतं. शास्त्राच्या आधारे सांगायचं झालं तर कपटी भावनेनं घेतलेली दीक्षा योगिन्यांचा भक्षणाला कारणीभूत असते शास्त्र ग्रंथानुसार. तर प्रामाणिक असताल, संयमित असताल, देवीवर प्रेम असेल, या दीक्षा देतो. माझ्याशी संपर्क करायचा असेल व्हॉट्सअपला मेसेज करा, डायरेक्टली कॉल करू नका. अनुष्ठान उपासना चालू असतात,
तर मेसेज करा, डायरेक्ट कॉल करू नका. मी माझ्या सवडीने कॉल किंवा रिप्लाय देत असतो. 86 68 27 70 78 माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. मेसेज व्हॉट्सअपला करू शकता. धन्यवाद.